14A पर्यंत आपलं पहिलीच्या लेक्चर मध्ये सिलेबस जो होता, पार्ट जो होता तो कंप्लीट केला होता. नाउ लेट्स सी 14B. सो बघा, एक क्वेश्चन मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आपला जो काही 2022चा पेपर होता त्यामध्ये एक क्वेश्चन विचारला गेला होता, जो की मी तुम्हाला पुन्हा घेणारच होतो किंवा सांगणार आहे. हा एक क्वेश्चन होता जो की हा सेक्शन नंबर 16 कोणासोबत डील करतो अशा पद्धतीचा एक क्वेश्चन मागच्या पेपरमध्ये विचारला गेला होता. ओके, या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर जर का आता बघितलं तर कदाचित हे आन्सर वेगळं येणार आहे. कारण काय झालंय की 2023-24 मध्ये काही अमेंडमेंट झालेले आहे आणि 2023-24च्या अमेंडमेंट मध्ये बराचसा पार्ट यामध्ये नवीन ऍड केला गेला आहे. म्हणून काय पेनॉल्टी म्हणून जो नवीन एक सेक्शन आलाय तो आलाय आता 14 मध्ये, बरोबर आहे, जो की आत्ता आपण करतोय, जो आत्ता आपण स्टडी करतोय किंवा शिकतोय 14. लक्षात घ्या, सेक्शन नंबर 14 जो आपण आता स्टडी करतोय यामध्ये काय 14A, 14B, 14C हे सगळे पेनॉल्टीच्या संदर्भात आहे. पुढे 15 आहे, 15A, B, C, D, E, F पर्यंत तिकडे चाललाय मग. ओके, त्यानंतर 16 सेक्शन जो आहे तो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड साठी नवीन आलाय. हा नवीन पार्ट यामध्ये ऍड करण्यात आलाय. त्यामुळे आता बघा, म्हणून मी सांगतोय की हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, इम्पॉर्टंट ऍक्ट आहे आणि यामध्ये जे चेंजेस झाले आहे त्यावर कदाचित क्वेश्चन येऊ शकतो. 2022च्या पेपरमध्ये 4 क्वेश्चन बघायला मिळाले होते. 2018च्या पेपरमध्ये 3 क्वेश्चन आले होते. कदाचित याही पेपरला जास्त क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. ओके, 4 वगैरे तर नाही येणार या वेळेला, पण 2 किंवा 3 तर ठेवलेलेच आहे, कुठेच जाणार नाही. ओके, नाउ लेट्स सी. जर का 14B काय सांगतो, 14A होता पेनॉल्टी फॉर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ सेक्शन 7 और सेक्शन 8. सेक्शन 7 और सेक्शन 8 च्या संदर्भात. म्हणजेच काय, सेक्शन 7 आणि 8 जर का उल्लंघन होत असेल तर 1 लाख रुपये ते 15 लाख रुपयापर्यंतचा फाईन आणि प्रत्येक दिवसासाठी 50,000 रुपयाचा फाईन एवढं सांगितलं होतं. आता सेक्शन 9 and 9, 10, 11 मध्ये जर का अशा पद्धतीचं उल्लंघन होत असेल, म्हणजे सेक्शन नंबर 9, सेक्शन नंबर 10 आणि सेक्शन नंबर 11चा जर का कुणी एखादा व्यक्ती जर का तशा पद्धतीचं उल्लंघन करत असेल तर त्या व्यक्तीला या पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत जी काही पेनॉल्टी दिली आहे मित्रांनो, ही 10,000 पासून ते 5 लाखापर्यंत दिली आहे. म्हणजेच काय 10 लाख टू 10K टू 15 लाख पर्यंतची पेनॉल्टी त्याला दिलेली आहे. आणि जर का एकदाच जर का त्याच्यावर तशा पद्धतीची पेनॉल्टी दिली किंवा तो ऍज अ गुन्हेगार म्हणून झालाय किंवा त्याला ऍज अ तो व्यक्ती खरंच तो त्या केसमध्ये पॉझिटिव्ह ठरला किंवा तो आहे फॉल्टी, हे ठरल्यावरही जर का ती व्यक्ती जाणून बुजून पुन्हा तो गुन्हा करतच असेल त्या केसमध्ये या पर्टिक्युलर व्यक्तीला पर डे साठी जो फाईन दिला जातो हा दिला जातो मित्रांनो 10,000 रुपीज पर एव्हरी डे. किती? 10,000 पर डे. हा पर डे साठीचा फाईन आहे. ओके, इफ ही कंटिन्युअस द सेम पर्टिक्युलर इश्यू किंवा सेम पर्टिक्युलर यूज तो कंटिन्यू करत असेल त्या केसमध्ये त्या व्यक्तीला 10,000 रुपये पर डे फाईन ठेवला जातो. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं, 7 आणि 8चं उल्लंघन जर होत असेल तर 1 लाख ते 15 लाखापर्यंत, जर का 9, 10, 11चं उल्लंघन होत असेल तर 10,000 ते 5 लाखापर्यंतचं फाईन ठेवला जाईल आणि 10,000 रुपये पर डे एवढा फाईन त्याला ठेवला जात असतो. हे सांगतोय 14B. क्लिअर? नाउ 15 काय सांगतो, पेनॉल्टी फॉर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट, द रूल्स, ऑर्डर अँड डायरेक्शन्स. बघा, where any person contravenes or does not comply with any of the provision this act. म्हणून चला बघा, एखादा व्यक्ती एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत कोणता तरी एखादा गुन्हा करत असेल आणि तो गुन्ह्याचा क्लॉज या पर्टिक्युलर ऍक्ट मध्ये नसेल. मी काय सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या. एखादा व्यक्ती जर का गुन्हा करत असेल एन्व्हायरमेंटच्या संदर्भात किंवा कोणत्या तरी एखाद्या नियमाचं उल्लंघन करत असेल आणि त्या नियमाच्या उल्लंघनासाठी कोणत्याही पद्धतीची पेनॉल्टी, शिक्षा या ऍक्टच्या अंतर्गत नसेल
तरीही तो जर का एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986च्या संदर्भात जर का गुन्हेगार ठरत असेल आणि त्या संदर्भातली पेनॉल्टी जर का इथे नसेल तर तो व्यक्ती पेनॉल्टीसाठी भागीदार असू शकतो किंवा तो पेनॉल्टीसाठी त्याला गुन्हेगार म्हणून ठरवल्या जाऊ शकतं, जो की आहे 10,000 रुपीज, 10,000 रुपीज, बट नॉट एक्सटेंडेड टू द 15 लाख रुपीज. म्हणजे याही केसमध्ये त्या व्यक्तीवर 10,000 ते 15 लाख रुपयापर्यंतची शिक्षा त्याला दिली जाऊ शकते. कोणत्याही एका व्यक्तीला जर का तो प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत गुन्हेगार ठरत असेल आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट की या ऍक्ट मध्ये तशा पद्धतीचं कोणतंही प्रावधान जर का केलं नसेल तर त्या अंतर्गत तो गुन्हेगार जर ठरत असेल तर 10K to 15 लाख पर्यंतच त्याला गुन्हा नोंदवू शकतो किंवा तो गुन्हेगार ठरू शकतो. यासोबतच तो जर का व्यक्ती पुन्हा तोच गुन्हा कंटिन्यू करत असेल तर त्यासाठी 10K पर डे एवढी पेनॉल्टी त्या व्यक्तीवर लावल्या जाऊ शकते किंवा नोंदवल्या जाऊ शकते. क्लियर? यस और नो? चला 14 आणि 15 क्लियर आहे का? 14B क्लियर आहे का? यस और नो? हो बरोबर आहे अक्षर. मागच्या वर्षी ओके. नाउ लेट्स सी द 15A पेनॉल्टी फॉर कॉन्ट्राव्हेशन बाय कंपनीज. आता बघा कंपनीज कडनं जर का तशा पद्धतीचा गुन्हा घडत असेल, कंपनीकडनं जर का तशा पद्धतीचा गुन्हा घडत असेल तर त्यासाठी इथे काय चार्ज दिलाय. जर का एखादी कंपनी, एखादा कारखाना, एखादी फॅक्टरी, प्रोडक्शन जिथं चालतं त्याला जर का अशा पद्धतीचं उल्लंघन होत असेल किंवा त्या पर्टिक्युलर कंपनीकडनं जर का अशा पद्धतीच्या सेक्शनचं म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत जर का उल्लंघन होत असेल तर त्यासाठी सुद्धा फाईन ठेवला जातो, जो की मिनिमम 1 लाख रुपया म्हणजेच काय 1 लाख बट नॉट लेस दॅन विच मे बी एक्सटेंड टू द 15 लाख पर्यंतचा त्यांच्यावर अशा पद्धतीचा गुन्हा किंवा पेनॉल्टी ठेवली जाते. या पेनॉल्टीच्या अंतर्गत जर का ते पुन्हाही सेम प्रोसिजर कंटिन्यू ठेवत असेल तर त्यासाठी 1 लाख रुपीज पर डे एवढा चार्ज आकारला जाऊ शकतो. 1 लाख पर डे एवढा चार्ज आकारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. पेनॉल्टी कोणाला, जर का कंपनीने अशा पद्धतीचा गुन्हा केला असेल तर हा अशा पद्धतीच्या गुन्ह्याच्या अंतर्गत त्यांना अशा पद्धतीची पेनॉल्टी दिली जाऊ शकते. सिमिलरली 15B काय सांगतो, पेनॉल्टी फॉर कॉन्ट्राव्हेन्शन बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. जर का एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कडनं अशा पद्धतीच्या उल्लंघन किंवा अशा पद्धतीच्या ऍक्टच्या अंतर्गत जर काही उल्लंघन होत असेल किंवा एन्व्हायरमेंट पोल्युशन ऍक्ट अंतर्गत जर का काही चुकीची प्रक्रिया केली जात असेल तर त्या केसमध्ये त्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा जो कोणी हेड असेल त्याची एका महिन्याची जी काही बेसिक सॅलरी असेल ती ऍज अ पेनॉल्टी म्हणून घेतली जात असते. बघा काय सांगतोय, एखाद्या डिपार्टमेंट कडनं जर का अशा पद्धतीचा गुन्हा होत असेल किंवा अशा पद्धतीचे उल्लंघन होत असेल एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत आणि ते जर का अप्रूव्ह झालं की यांच्या अंतर्गत झाले तर त्या डिपार्टमेंटचा जो हेड असेल त्या हेड कडनं तशा पद्धतीने एका महिन्याची बेसिक सॅलरी ही ऍज अ पेनॉल्टी म्हणून अप्लाय केली जाते. पण जर का त्या हेड ऑफ डिपार्टमेंटने असं प्रूव्ह करून दिलं की त्याने त्याच्या मताने किंवा त्याच्या मागे या गोष्टी घडल्या किंवा तो यामध्ये भागीदार नाही किंवा त्याला माहित नसताना अशा गोष्टी चुकून झालेल्या आहेत असं जर का त्याने प्रूव्ह केलं किंवा त्याने जर का असं प्रूव्ह करून दाखवलं की अशा पद्धतीने नको व्हायला म्हणून त्याने पुढाकार घेतला होता किंवा हे जे काही उल्लंघन होत आहे हे थांबवण्यासाठी जर का पुढाकार घेतला असेल तर त्या केसमध्ये या ऍक्टच्या अंतर्गत जी काही पेनॉल्टी त्यावर लावण्यात येणार होती ती थांबवल्या जाऊ शकते. मग त्या केसमध्ये
जर का असं लक्षात आलं की वेअर कॉन्ट्राव्हेन्शन अंडर द सबसेक्शन 1 ॲट्रिब्युटेबल टू एनी निग्लेक्शन, जर का यामध्ये जर का तो हेड दोषी नसेल तर मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये जो कोणी सेकंड ऑफिसर असेल किंवा इनचार्ज ऑफिसर असेल त्याला तशा पद्धतीचा गुन्हेगार ठरवला जाऊ शकतो आणि मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्या व्यक्तीची 1 महिन्याची बेसिक सॅलरी ही पेनॉल्टी म्हणून ठरवल्या जाऊ शकते. Where an contravention under the subsection 1 is attributable to any neglect on the part of any officer other than the head of department, the officer shall be liable to penalty equal to 1 month of his basic salary. Okay, provided that he should not be liable for the contravention if he proves that exercise all due diligence to avoid the such a contravention. जर का त्यानेही तशा पद्धतीचं प्रूफ करून दाखवलं की नाही हे थांबवण्यासाठी मी पुढाकार घेतला होता, प्रयत्न केले होते किंवा याला हे माझ्या पाठीमागे झालंय, मला यातली काही माहिती नाही, अशा पद्धतीचं जर का त्याने प्रूफ दिलं तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला तशा पद्धतीची पेनॉल्टी थांबवल्या जाऊ शकते. चला, क्लिअर आहे का? 15A 15B, यस और नो? खूप सिंपल आहे मित्रांनो. ओके, चलो नेक्स्ट. यामध्ये नेक्स्ट आहे ऍडजेक्टिंग ऑफिसर. आता हा ऍडजेक्टिंग ऑफिसर काय असतो? याला म्हणतात निर्णायक अधिकारी. निर्णायक अधिकारी. ओके, हा निर्णायक अधिकारी कोण अपॉइंट करतं? हा अपॉइंट करण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट हा निर्णायक अधिकारी म्हणजे जे काही दंड 14 पासून आपण चालू बघितले, 14, 14A, 14B, 15A, 15B मध्ये जेवढे काही आपण पेनॉल्टी बघितली, दंड बघितला, याच्या संदर्भात काही निर्णायक अधिकारी म्हणून अपॉइंट केला जातो जो या संदर्भात निर्णय घेत असतो. मग याचं बेसिक काम काय असतं किंवा नेमका हा कोणत्या पद्धतीने काम करतो? बघा, खरं तर अशा पद्धतीचा ऍडजेक्टिंग ऑफिसर अपॉइंट करण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, जो की भारताचा सहसचिव किंवा म्हणजेच काय देशाचा सहसचिव किंवा राज्याचा सचिव यापेक्षा कमी रँक नसेल अशा पद्धतीचा अधिकारी ऍज अ ऍडजेक्टिंग ऑफिसर म्हणून तिथे नेमला जात असतो. बघा, कदाचित क्वेश्चन येऊ शकतो की निर्णायक अधिकारी कोण असू शकते? ही माइट बी अ सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और द सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ स्टेट. ओके, त्या केसमध्ये एकतर स्टेटचा किंवा नॅशनचा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो कोणी सेक्रेटरी असेल त्यापेक्षा खाली रँक नसेल तसा अधिकारी हा एक निर्णायक अधिकारी म्हणून तिथे नेमला जात असतो आणि तो अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन किंवा अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट तो तशा पद्धतीचे निर्णय घेतो किंवा त्या पर्टिक्युलर केसमध्ये जे काही त्यावर दंड ठोठावला आहे किंवा पेनॉल्टी पे करायला सांगितली आहे त्याचा निर्णय घेण्याचं काम ऍडजेक्टिंग ऑफिसरला आहे. ओके, पण यामध्येच ना 15D मध्ये पुन्हा एक कंडिशन टाकून ठेवली आहे अपीलसाठी. ओके, पुन्हा जर का 15C मध्ये जो काही निर्णय दिलेला असेल, बघा मी काय सांगतोय, जो काही निर्णय ऍडजेक्टिंग ऑफिसरने दिलेला असेल की यावर पेनॉल्टी लावा, सपोज तुम्ही मानून चला 15 लाख रुपये पेनॉल्टी दिली असेल तर 15 लाख रुपये त्याला भरायचे आहे, पण तू कंपनी तो व्यक्ती जर का अशा पद्धतीच्या निर्णयाला सहमत नसेल आणि जर का त्याला या मान्य नसेल तर त्याला अपील करण्याची सुद्धा एक मुभा दिली आहे, जी की अपील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे करता येते. आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे कधी करेल? जेव्हापासनं त्याला त्याच्या पेनॉल्टीची प्रत किंवा नोटीस त्याच्या हातात मिळाली तिथून 60 दिवसापर्यंत तो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे तशा पद्धतीने अपील मागू शकतो
की या पर्टिक्युलर केसमध्ये मला माझ्यावर असा अन्याय झालाय किंवा या पद्धतीची पेनॉल्टी लावण्यात आली जी की मला मान्य नाही किंवा या कारणास्तव मला मान्य नाही. आता जी ही पेनॉल्टी त्यावर लावण्यात आली होती त्याच्या 10%, बघा मी काय सांगतोय व्यवस्थित लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही अपील घेता किंवा अपीलसाठी अप्लाय करता, हे अपीलसाठी अप्लाय करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की जी काही पेनॉल्टी तुमच्यावर लावण्यात आली, जी काही पेनॉल्टी तुमच्यावर लावण्यात आली त्याच्या 10% रक्कम तुम्हाला सुरुवातीला भरावी लागेल, त्यानंतरच ही अपील करता येत असते. बघा एकतर अपील किती दिवसात करायची आहे, 60 दिवसात करायची आहे. काय करायची आहे, 60 दिवसात. कधी तुम्हाला तशा पद्धतीच्या ऍडजेक्टिंग ऑफिसरच्या निर्णयाची नोटीस मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत तुम्ही अपील करू शकता. आता अपील करताना जी काही पेनॉल्टी तुमच्यावर लावण्यात आली, ऑब्विसली तुम्ही नाराज कधी व्हाल, पेनॉल्टी लावली म्हणूनच व्हाल. पेनॉल्टी लावली त्याच्या 10% तुम्हाला अपील करताना पेमेंट अमाउंट जमा करावं लागेल. हे अमाउंट तुम्हाला एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड मध्ये जमा करावं लागेल. काय आहे ते बघू आपण 16 मध्ये. तर तशा पद्धतीची अपील करण्यासाठी त्या पर्टिक्युलर व्यक्तीला 10% ऑफ अ पेनॉल्टी अमाउंट जमा करून अपील करता येईल आणि अपील ही 60 दिवसात करायची आहे. एकदाची जर का अपील केली तर जो फायनल डिसिजन असेल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा, ट्रिब्युनल त्यावर विचार करेल, त्या व्यक्तीला व्यवस्थित पद्धतीने ऐकून घेईल आणि त्यानंतर तशा पद्धतीचा निर्णय देईल. एकतर ती अपील ते ऍक्सेप्ट करतील किंवा त्यावर काही मॉडिफिकेशन करून देईल किंवा डायरेक्ट रिजेक्ट करतील. ते त्यांचा डिसिजन असेल आणि त्यानंतर तुम्हाला कुठेही अपील करता येणार नाही किंवा तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल आणि तो डिसिजन फायनल मानला जाईल. क्लियर? अपील करण्याची पद्धत कशी असेल ते सांगितलंय. यस और नो सांगा. काही क्वेश्चन असेल तर घ्या. आता बघा सेक्शन 4 मध्ये जो ऑफिसर अपॉइंट केला होता, बघा इथे अपॉइंटमेंट ऑफिसर अँड देअर पॉवर, इथे अपॉइंटमेंट कसा केला होता सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा इथं कशासाठी केला होता की या पर्टिक्युलर केस मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज ऑथॉरिटी टू अपॉइंट ऑफिसर विथ हिज टायटल डेजिग्नेशन. द ऑफिसर आर अपॉइंटेड टू हेल्प एन्फोर्समेंट implement that. The central government can assign the specific power and responsibility of these offices as is सुपरविजन किंवा रिपोर्टिंग काय आहे. इथे जो अपॉइंट केला होता ऑफिसर हा पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत केला होता. इथे कोणत्याही केसमध्ये पेनॉल्टी वगैरे साठी अपॉइंट केला नव्हता. इथे कोणासाठी केला, फक्त पेनॉल्टीसाठी केला. बरोबर. चलो नेक्स्ट. ए बी सी झालं, डी पण झालं. आता ई काय सांगतो, ई सांगतोय की जेवढाही पेनॉल्टी असेल, जेवढी काही दंड कोणत्याही केसमध्ये, म्हणजे 14A झाला, 14B झाला, 15 झाला, 15A झाला किंवा 15B झाला, या केसमध्ये जी ही पेनॉल्टी त्या व्यक्तीवर येत असेल, त्या कंपनीवर येत असेल, ती पेनॉल्टी एक नवीन कंडिशन आता या ऍक्ट मध्ये आणली गेली, ती म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड त्यामध्ये जमा करायला पाहिजे. म्हणजे जेवढीही पेनॉल्टी त्याच्यावर लावण्यात येईल ती एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड मध्ये जमा करावी लागेल. अशा पद्धतीचा हा ई एक पॉइंट आहे. क्लियर? समजलंय का? आफ्टर द 15E is the 15F offenses for failure to pay the penalty or additional penalty. ओके. जर का एखाद्या व्यक्तीने जेवढी काही पेनॉल्टी आपण बघितली होती 14A 14B मध्ये, 15A 15B मध्ये, या पाचही कंडिशन मध्ये जी काही पेनॉल्टी बघितली, ही जर का पेनॉल्टी तो व्यक्ती दिलेल्या टाइम पिरियड मधून जर का 90 दिवसाच्या आतमध्ये जर का भरत नसेल, त्याला दिलेल्या पिरियड मध्ये जर का तो 90 दिवसाच्या आतमध्ये जर का ती पेनॉल्टी पे करत नसेल, ओके, तर त्या 90 दिवसानंतर जर का तो फेल ठरत असेल तर तो व्यक्ती शिक्षेस पात्र असतो. त्यासाठी त्याला 3 वर्ष
3 वर्ष एवढी जेलची सजा होऊ शकते किंवा जेवढा फाईन त्यावर दिलेला आहे त्याच्या डबल एवढा फाईन त्यावर अप्लाय करा जाऊ शकतो किंवा त्याच्या गुन्ह्याची सिव्हिरिटी बघता त्याला दोन्हीही फाईन ठेवले जाऊ शकते. म्हणजे तू फाईन पण पे कर, सोबतच तू शिक्षा पण भोग. क्लिअर? जर का एखादा व्यक्ती दिलेल्या टाइम पिरियड मध्ये, किंवा हा टाइम पिरियड वाढवला पण जाऊ शकतो, जर का दिलेल्या टाइम पिरियड मध्ये जर का त्या व्यक्तीने तेवढा फाईन पे केला, वेल अँड गुड. जर का तो करत नसेल तर त्यासाठी 3 वर्षाची सजा त्याला दिली जाते. ओके. सोबतच जो काही फाईन असेल किंवा याच्या व्यतिरिक्त किंवा जो काही फाईन असेल तो त्याला डबल करून दिला जात असतो किंवा दोन्हीही म्हणजे फाईन आणि जेल दोन्हीही दिलं जाऊ शकतं, डिपेंड अपॉन द सिव्हिरिटी. जे काही सिव्हिरिटी त्याने केली असेल, गुन्ह्यात जो काही असेल त्याची सिव्हिरिटी बघता तशा पद्धतीचा त्याला तो पेनॉल्टी दिली जाऊ शकते. यस ऑर नो? आता या केसमध्ये जर का अशी घटना जर का एखाद्या कंपनीने केली असेल, हे तर झालं एखाद्या इंडिव्हिज्युअलसाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी, पण जर का सेम जर का एखादी कंपनी तशा गोष्टी करत असेल, म्हणजे जर का एखादी कंपनी जाणून बुजून पेनॉल्टी भरत नसेल, तर या केसमध्ये जेवढेही इन्चार्ज असतील किंवा त्या कंपनीचा मालक किंवा जे काही इन्चार्ज लोक असेल ते त्यामध्ये दोषी मानले जात असतात. क्लिअर? तर जेवढेही त्या कंपनीचे हेड असतील, इन्चार्ज असतील, ते लोक या ऍक्टच्या अंतर्गत या कलमामध्ये दोषी मानले जातात की यांनी जाणून बुजून तशा पद्धतीने पेमेंट केलं नाही किंवा पे केलं नाही, म्हणून त्या अंतर्गत त्यांना दोषी मानल्या जाऊ शकते. हे होतंय मित्रांनो 15A पासून किंवा 15 पासून पेनॉल्टीचा क्लॉज. 15A, 15B, 15C होता ऍडजक्टिंग ऑफिसर, 15D होता अपीलच्या संदर्भात, 15E आहे पेनॉल्टी म्हणजेच काय कुठे जमा करायची त्या संदर्भात, आणि F आहे ऑफेन्सेस फॉर फेल्युअर टू पे द पेनॉल्टी और ऍडिशनल पेनॉल्टी जी काही त्यांच्यावर अप्लाय केली असेल त्यासाठी. क्लिअर आहे का? यानंतर चॅप्टर 3 जो काही फंड अकाउंट अँड ऑडिट आहे तो चालू करायचा आहे. यस, सांगा पटकन, इथपर्यंत क्लिअर आहे का? खूप सिंपल आहे, काहीच नाही यामध्ये टफ असं. जर का यावर क्वेश्चन आले तर तुम्हाला इझिली सॉल्व करता यायला पाहिजे. ओके. त्यानंतर आहे मित्रांनो, हा जो एक नवीन आणलाय 3A चॅप्टर, हा नवीन एक पार्ट आहे जो की फंड अकाउंट अँड ऑडिट्स. सो फंड अकाउंट काय असतो तो समजून घ्या. 16 मध्ये काय केलं, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड म्हणून एक कंडिशन चालू केली आहे. बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड अशा पद्धतीने एक ऑफिशियल गॅझेट थ्रू एक नोटीस देईल आणि त्या अंतर्गत एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड हा तुम्हाला जमा करता येईल. आता हा फंड कुठून कुठून जमा केला जाऊ शकतो, तर जेवढ्याही पेनॉल्टीज आहे किंवा ऍडिशनल पेनॉल्टीज आहे ह्या सर्व एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंडच्या अंतर्गत जमा केल्या जातील. यावर येणारा जो काही इंटरेस्ट आहे तो याचा इन्कम मानला जात असतो, किंवा या एन्व्हायरमेंटच्या माध्यमातून जे काही गव्हर्नमेंट नॉर्म्स नुसार जे काही प्रिस्क्राइब फॉर्मॅट आहे त्यातनं येणारा फंड सुद्धा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड मध्ये जाईल, ज्याला EPF सुद्धा बोलतात शॉर्ट मध्ये. यस, खूप सिंपल आहे, पण लक्षात ठेवा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड आधीच्या पेपरमध्ये 2022च्या पेपरमध्ये सेक्शन नंबर 16 डील्स विथ असं आलं होतं. आता तो तेव्हा ऑफेन्स होता, गुन्ह्याचा सेक्शन्स होता. आता तो कोणाचा झाला, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड साठी झालेला आहे. ओके. नाउ नेक्स्ट, या पर्टिक्युलर फंडचे जी काही युटिलायझेशन आहे म्हणजेच काय, या फंडला कुठे वापरल्या जाऊ शकतं, तर जे काही आपण सुरुवातीला बोललो होतो की सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे की बाबा एखाद्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणात आणू शकते, प्रदूषण थांबवू शकते किंवा मग त्यावर योग्य ती कारवाई करू शकते. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी या पर्टिक्युलर फंडचा वापर केला जातो. सिमिलरली जी काही अवेअरनेस असेल, एज्युकेशन असेल, रिसर्च असेल या एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनच्या संदर्भातला, त्यासाठी अशा पद्धतीचा फंड जो आहे तो युटिलाइज केला जात असतो.
ज्यामध्ये सगळेच ऑब्जेक्टिव्ह जे आहे जसं की एअर आहे किंवा एअर ऍक्टच्या अंतर्गत जेवढे काही असेल हे सगळे एन्व्हायरमेंटल फंड मध्ये जमा होतात. यामध्ये जेवढाही फंड जमा होतो त्याच्या 75% फंड हा स्टेट किंवा युनियन टेरिटोरीजला द्यावा लागतो. सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःसाठी म्हणजेच ह्या बाकी सगळ्या गोष्टीसाठी 25% यूज करेल. बाकी संपूर्ण फंड हा स्टेट गव्हर्नमेंट किंवा युनियन टेरिटोरी जी काही असेल त्यांना परत केला जात असतो. कायम लक्षात ठेवायचं की जो काही फंड येतो त्याच्या 75% फंड हा स्टेट गव्हर्नमेंटला किंवा युनियन टेरिटोरीजला मिळत असतो. सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त त्याचा 25% भाग यूज करतो, तोही या पर्टिक्युलर कारणासाठी. अवेअरनेस आहे, एज्युकेशन आहे आणि रिसर्च या सर्व गोष्टीसाठी त्याचा वापर केला जातो. ओके. नेक्स्ट आहे मित्रांनो चॅप्टर नंबर 4 जो की मिसलेनियसचा पार्ट आहे. चला क्लिअर आहे का? झालं असेल तर सांगतो. ओके. आता मिसलेनियस मध्ये काय काय गोष्टी असतात प्रॉपरली समजून घ्या रे. मिसलेनियस मध्ये काय आहे? प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन अ गुड फेथ. ओके. जर का एखादी ऍक्शन जी की या ऍक्ट अंतर्गत सूट करत नाही किंवा तिला व्यवस्थित मानल्या जाऊ शकत नाही, पण ती जर का एखाद्या अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने किंवा सरकारी ऑफिसरने किंवा मेंबरने, एम्प्लॉयमेंटने, जर का एखादा एम्प्लॉई जर असेल त्याने ती जर का चांगल्या हेतूने, चांगल्या उद्दिष्ट ठेवून जर का तशा पद्धतीची ऍक्शन घेतली आणि ती चुकीची ठरली तर ती ऍक्ट मध्ये पेनॉल्टी किंवा गुन्हा म्हणून होऊ शकत नाही. बघा इथे एक क्लॉज असा टाकलाय जे की सगळ्या गोष्टी लपवल्या जाऊ शकतात. ओके. नॉट ऑफिशियली, अनऑफिशियल सांगतोय की जर का एखादी गोष्ट गुड फेथ मध्ये, हा खूप चांगला वर्ड टाकलाय गुड फेथ, जर का एखादी गोष्ट गुड फेथ मध्ये जर केली असेल पण तिचं जे काही रिझल्ट आहे किंवा कन्क्लुजन आहे ते चुकीच्या पद्धतीने आलं, तर तसं जर का कोणी करत असेल मग तो मेंबर असू दे, ऑफिसर असू दे किंवा एखादा एम्प्लॉई असू दे, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्यांच्यावर होणारी ऍक्शन या ऍक्टच्या अंतर्गत ज्या काही पेनॉल्टी ऑफेन्सेस ठरवले आहे यामधनं त्याला मुक्तता मिळते किंवा त्याला त्यामध्ये गुन्हेगार मानलं जात नसते. क्लिअर? तर ही एक कंडिशन आहे प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत. त्यानंतर सेक्शन नंबर 9 काय सांगतो? कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्सेस. ओके. कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्सेसची जर का कंडिशन तुम्ही बघितली तर काय होतं की कोणतीही तक्रार केल्याशिवाय, बघा कोणतीही तक्रार केल्याशिवाय कोणतंही कोर्ट, कोणतंही न्यायालय, मग ते डिस्ट्रिक्टचं असू दे किंवा सुप्रीम असू दे, त्या गुन्ह्याला गुन्हा असं मानणार नाही जोपर्यंत तक्रार होणार नाही. कोणीही, मग एकतर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली ऑथॉरिटी म्हणा किंवा एजन्सी किंवा पर्सन, जो कोणी असेल ऑन बिहाफ ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, कुणी जर का तशा पद्धतीची तक्रार करत असेल तर आणि तरच त्या गुन्ह्याला गुन्हा असं मानल्या जाईल. अदरवाईज कोर्टात त्या पद्धतीचा कोणताही स्टँड घेतला जात नाही. मग या केसमध्ये जो कोणी व्यक्ती असेल किंवा जो कोणी पर्सन जो की ऑथराइज आहे स्टेट गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट, त्याने तशा पद्धतीची नोटीस नॉट लेस दॅन 60 डेज मध्ये, एनी पर्सन हु हॅज गिवन अ नोटीस ऑफ नॉट लेस दॅन 60 डेज in the manner prescribed of alleged offense and his intention to make the complaint to the central government or the authority or the officer authorized aforesaid. Clear? तर जोपर्यंत तक्रारच होणार नाही तोपर्यंत तशा पद्धतीने तो गुन्हेगार आहे किंवा त्याने गुन्हा केला असं मानल्या जात नाही. क्लिअर? 18, 19 एवढं काय टफ नाहीये, सिंपल आहे, काहीच नाही यामध्ये. क्लिअर आहे का? नेक्स्ट 20 काय सांगतो? इन्फॉर्मेशन, रिपोर्ट्स और रिटर्न्स. बघा सेंट्रल गव्हर्नमेंट
कोणत्याही वेळी कोणत्याही अधिकाऱ्याला रिलेटेड टू दिस ऍक्ट कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही एजन्सीला ऑथॉरिटीला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला डॉक्युमेंटची पूर्तता करण्यासाठी सांगू शकतात किंवा हिशोब मागू शकतात किंवा कोणत्याही पद्धतीचे रिपोर्ट्स हे मागितल्या जाऊ शकतात आणि त्याची पूर्तता करणं त्या पर्टिक्युलर एजन्सीला ऑथॉरिटीला किंवा त्या स्टेट गव्हर्नमेंटला कंपल्सरी असते. म्हणजेच काय, ते पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतील की या ऍक्टच्या अंतर्गत कोणत्याही डॉक्युमेंट्स पुरावा रिटर्न्स म्हणजेच हिशोब मागण्याचे अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत. क्लियर. गुड फेथ म्हणजे तुम्ही कोणी टाकली आणि ते जर का ते गुड फेथ मध्ये दाखवली तर ती केस स्टँडच करू शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तक्रार करणार नाही तोपर्यंत लोकल प्रोसिडिंग चालू होणार नाही. जी काही लीगल आहे ती प्रोसिडिंग काय चालू होणार नाही. क्लियर. नेक्स्ट 23 काय सांगतो, पॉवर टू डेलिगेट. पॉवर टू डेलिगेट स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःचे पॉवर कोणालाही कोणत्याही ऑफिसरला किंवा कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटला एजन्सीला ऑथॉरिटीला डेलिगेट करू शकतात. फक्त कोणते नाही करू शकत, एक्सेप्ट द पॉवर टू कॉन्स्टिट्यूट अन ऑथॉरिटी अंडर द सबसेक्शन 3. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जी सेक्शन 3 मध्ये एक ऑथॉरिटी कॉन्स्टिट्यूट करू शकते ते पॉवर सोडून सगळेच पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या पद्धतीने डेलिगेट करू शकतात. किंवा आहे ना त्या केसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटत असेल तर ऑथॉरिटी ऑफिसर किंवा एजन्सी त्यांना अशा पद्धतीचे पॉवर डेलिगेट करेल आणि त्यांना वाटत असेल त्या पद्धतीने त्यांच्याकडनं ड्युटी परफॉर्म करून घेतल्या जाईल. क्लियर. तर हा होता सेक्शन नंबर 23. 24, 25 आपल्या कामाचे नाही आहे, ते वेगळ्या पद्धतीची आहे आणि अशा पद्धतीने हा ऍक्ट संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू.